धाराशिव जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांचा ढिसाळ कारभार। इंजेक्शन दिल्यानंतर 15 चिमुकल्यांना थंडी आणि ताप। दोषींवरती कारवाईची नातेवाईकांची मागणी। धाराशिवमधील पांगदरकरवाडीतील ग्रामस्थ आक्रमक। निवडणुकांवरती बहिष्कार टाकायचा निर्णय। दहावी आणि 12वीचा निकाल मे महिन्यातच जाहीर होणार। निकाल लवकर जाहीर झाल्यास पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मिळणार गती। महारेरा प्रमाणपत्रक धारक दलालांमार्फतच मालमत्ता खरेदी विक्री करणं बंधनकारक, अन्यथा प्रकल्पांविरोधात होणार कारवाई। महारेराचा विकासकांना इशारा। गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी रेल्वे आरक्षण सुरू। शनिवारपासून सुरू होणार आरक्षण। मुंबईत पावसाळ्यात रस्त्याची कामं टाळा, महापालिका आयुक्तांचे आदेश। शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी वाहतुकीत बदल। वेधशाळा चौकात वाहतूक बदल। पुण्यामध्ये 1000 गुंडांची झाडाझडती। आयुक्त अमितेश कुमारांकडून चौकशी। सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये बदल। उमेदवारांना मिळणार आणखी एक संधी। ठाणेकरांसाठी पालिकेची कर सवलत योजना 10 ते 2% मिळणार सवलत। गो फर्स्टची 54 विमानं रद्द। डीजीसीएच्या आदेशानंतर नोंदणी रद्द। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला उन्हाचे चटके, तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज। विदर्भात उन्हाचा कडाका वाढला। बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार। मुंबईची उष्णतेच्या लाटेपासून सुटका। कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या खाली। उष्णतेच्या लाटेचा थेट परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर। राज्यातील 138 मोठ्या धरणांमध्ये फक्त 27.13% पाणीसाठा शिल्लक। देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात। एप्रिल अखेर 315 टन उत्पादन। आणि कोकणचा हापूस थेट ग्राहकांच्या दारात। मध्यस्थांची साखळी झाली खंडित। नागरिकांना आणि शेतकऱ्यांना होणार फायदा। या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी।